नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही. आज आपण चिकन पॉक्स म्हणजेच कांजण्या याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्ती प्रमाणात दिसून येतो. एकदा शाळेत एखाद्या मुलाला वर्गातल्या चिकन पॉक्सचा किंवा कांजण्यांचा त्रास झाला की वर्गातल्या अनेक मुलांना कांजण्यांचा त्रास दिसून येतो आणि लहान मुलांमध्ये हा आजार जसा लगेच होतो तसा लगेच बराही होतो असं आपल्याला दिसून येतं. पण जेव्हा कांजण्यांचा त्रास मोठ्या माणसाला होतो म्हणजे मोठ्या व्यक्तीला होतो तेव्हा तो थोडा त्रासदायक असतो. तो बरा व्हायलाही त्रास होतो आणि त्या कांजण्यांच्या 7-8 दिवसाच्या पिरियडमध्ये त्या व्यक्तीला खूप जास्त ताप येणे, जास्त अंग डोकं दुखणे अशा गोष्टी दिसून येतात. तर ह्या कांजण्यांमध्ये सर्वसाधारणपणे लक्षणं काय असतात तर सुरुवातीला थोडा ताप येतो, त्यानंतर अंग दुखतं, डोकं दुखतं, अंगावरती छोटे छोटे पुरळ किंवा फुलोरा असा येतो, त्यानंतर 2-3 दिवसात त्याच्यामध्ये पाण्याने भरल्यासारख्या त्या फोडी होतात, त्यानंतर त्याला खाज येते आणि पुढच्या 3-4 दिवसांमध्ये त्या फोडी फुटतात आणि त्यानंतर काळपट डाग होऊन पुढच्या 7-8 दिवसांमध्ये कांजण्यांचा आजार बरा होऊन जातो. कांजण्यांचा आजार सहसा परत म्हणजे दुसऱ्यांदी होत नाही. एकदा झाला की आयुष्यभर त्याची इम्युनिटी राहते आणि तो परत होत नाही. एखाद्या व्यक्तीला किंवा घरामध्ये एखाद्या लहान बाळाला कांजण्यांचा त्रास झालाय तर काय काळजी घ्याल तर सर्वप्रथम त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला, त्या बाळाला घरामध्येच ठेवा. शक्यतो इतरांमध्ये मिक्स होऊ देऊ नका. खूप खाज येत असेल तर खाजवू नका, त्याच्यामुळे तो वाढण्याचा, संसर्ग वाढण्याचा धोका जास्त राहतो. स्वच्छता राखणं तसेच घरात बनवलेले पदार्थ खाणं हे खूप महत्वाचं आहे. जर त्रास जास्तच वाटला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप आवश्यक आहे. मग अशा वेळेला डॉक्टर त्या त्रासानुसार म्हणजे ताप जास्त असेल तर, अंग डोकं जास्त दुखत असेल तर किंवा खाज येत असेल तर त्याप्रमाणे इलाज करतात. चिकन पॉक्स वरती म्हणजेच कांजण्यांवरती खास असं औषध नाही, पण ह्याच्यासाठी लस उपलब्ध आहेत किंवा जर जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर काही अँटीव्हायरल मेडिसिन्स देऊन कांजण्यांचा जो त्रास आहे त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच तो त्रास कमी करता येऊ शकतो. ताप जास्त वाढत गेला, खाज खूप येते असं वाटलं किंवा अगदीच असह्य होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. शेवटी एकच की चिकन पॉक्स म्हणजेच कांजण्या ह्या स्वतः बऱ्या होणारा सेल्फ लिमिटिंग किंवा स्वतःच सामान्यपणे बरा होणारा आजार आहे. काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबियांची, लहान बाळांची आणि कांजण्यांपासून आपला बचाव करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.